अहिल्यानगर शहरात SRPF दाखल, आरोपीचा शोध सुरूच। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती आहे। या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल अर्थात SRPF ची तुकडी अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे। दरम्यान हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। संशयिताच्या हालचाली आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपासाची चक्र वेगाने फिरवली जात आहेत। मुकुंदनगर परिसरासह शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। आरोपींना लवकरच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।